मृत पत्नीचे खातं बंद करण्यासाठी गेला आणि खात्यावरील रक्कम पाहून पतीला धक्का बसला. भयंकर प्रकार जो आहे तो घडलेला आहे. कोणाचाही यावर विश्वास बसेना. नक्की ही घटना काय घडलेली आहे आणि बायकोचं खातं बंद करायला गेल्यानंतर असा नवऱ्याला मोठा धक्का का बसलेला आहे ते पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. ही संपूर्ण घटना आज आपण बघणार आहोत. मृत पत्नीचे खाते बंद करायला गेला आणि खात्यावरील रक्कम बघून पतीला मोठा धक्का बसला. भयंकर प्रकार आणि विश्वासच बसेना. बँक मॅनेजरनेही क्षणभर थक्क झाला. हा जो भयंकर प्रकार आहे आणि नेमकं खात्यात काय घडलं. एक गरीब कुटुंबाच्या आयुष्यात असं कोणतं वळण आलं की बँकेत गेलेला साधा दिवस देशभरात चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि अशा दिवसेंदिवस घटना ज्या आहेत त्या प्रचंड वाढत चाललेल्या आहेत. कधी कोणाच्या खात्यात काहीतरी वेगळंच घडतं तर कोणी काळा बाजार करतं. परंतु मग मृत पत्नीचं खातं बंद करायला गेल्यानंतर खात्यावरील रक्कम बघून पतीला धक्का बसला आणि तो भयंकर प्रकार अखेरीस उघडकीस आलेला आहे आणि तो सुद्धा भयंकर प्रकार तुम्हाला माहिती पाहिजे. हा प्रकार घडला सोलापुरात राहणारा रवींद्र हा साधा बिगारी कामगार. रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा तो माणूस होता. आता घरात 3 मुली आणि 1 मुलगा या कुटुंबाचा मोठा आधार तो होता. रवींद्रची पत्नी शिल्पा गायकवाड सोलापूर रेल्वे स्टेशनवर कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होत्या. पगार जास्त नव्हता पण घर सांभाळत होत्या. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. मग असं काय घडलं की अक्षरशः संपूर्ण कुटुंब हादरून गेलं. पत्नीचा मृत्यू कसा झाला आणि त्यानंतर बायकोचं खातं जे आहे ते बंद करायला गेल्यानंतर त्या नवऱ्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडलेला आहे. नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. सुमारे 1 महिन्यांपूर्वी अचानक शिल्पा गायकवाड यांचं निधन झालं. या घटनेने संपूर्ण गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अक्षरशः कुटुंब कोलमडून गेलं. रवींद्र गायकवाड यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. घरात लहान मुलं, जबाबदाऱ्या आणि आर्थिक अडचणी अशी त्यांची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु मग बायकोचं खातं बंद करण्यासाठी गेल्यानंतर असा तो धक्कादायक प्रकार घडत चालला होता. एके दिवशी रवींद्र यांच्या लक्षात आलं की शिल्पा गायकवाड यांच्या नावावर सोलापुरातील भारतीय स्टेट बँक खाते आहे आणि मग बायकोचं खातं सोलापुरातील भारतीय स्टेट बँकेत होतं आणि कदाचित त्या खात्यात काही पैसे असतील आणि त्यातून काही दिवस घर चालवता येईल अशी त्यांची आशा होती. मग ते मित्र यशवंतला सोबत घेऊन सोलापुरातील 7 रस्ता परिसरातील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत पोहोचले. कारण की तेथेच त्या पत्नीचं खातं होतं आणि त्याच खात्यात काहीतरी पैसे असतील असं त्यांना वाटलं होतं आणि मग ते दोघेजण आणि सर्वजण मिळून त्या बँकेत गेले होते. त्यांनी शाखा अधिकारी विशाल यांची भेट घेतली आणि सांगितलं की माझ्या पत्नीचे निधन झाले आहे आणि तिच्या नावावर असलेली जी रक्कम आहे किंवा असलेलं जे खातं आहे ते बंद करायचं आहे आणि त्यातील पैसे असतील ते मला द्या असं ते म्हणाले होते. त्यांच्या आवाजात दुःख आणि असहाय्यता होती. शाखा अधिकाऱ्यांनी स्टेटमेंट तपासायला आता खरी सुरुवात केली. त्यांना वाटलं होतं की खात्यात फार काहीतरी 1000 रुपये असतील. पण स्टेटमेंट तपासताच विशाल गायकवाड यांच्या लक्षात आलं की शिल्पा गायकवाड यांनी खाते उघडताना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना घेतली होती. आता या योजनेनुसार दरवर्षी केवळ 436 रुपये खात्यातून भरले जातात. पण जर खातेदाराचा मृत्यू झाल्यास वारसाला 2 लाख रुपयांचा विमा मिळतो. शाखा अधिकाऱ्यांनी रवींद्र यांना विचारलं, तुमच्या पत्नीने ही योजना घेतली होती हे तुम्हाला माहिती आहे का? रवींद्र म्हणाले, नाही साहेब, मला काहीच माहिती नाही. मग मॅनेजरने सांगितले की या योजनेअंतर्गत तुमच्या कुटुंबाला 2 लाख रुपये मिळणार आहेत. हे ऐकताच रवींद्र गायकवाड यांना स्वतःच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. विशाल गायकवाड यांनी स्वतः पुढाकार घेऊन सर्व कागदपत्रे जमा केली आणि संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली. काही दिवसानंतर 2 लाख रुपये मंजूर झाले. मॅनेजरने सल्ला दिला की ही रक्कम खर्च करण्यापेक्षा मुलांच्या भविष्यासाठी ठेवली तर चांगलेच होईल. रवींद्र यांनी तो सल्ला मान्य केला आणि ती रक्कम 3 मुलांच्या नावाने FD मुदत म्हणून जी आहे ती जमा करण्यात आली.
एका लहानशा विमा योजनेमुळे एका गरीब कुटुंबाचा संकटाच्या काळात मोठा आधार मिळालेला आहे. एके दिवशी मग रवींद्र गायकवाड हे जेव्हा बँकेत गेले होते आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं होतं की शिल्पा गायकवाड यांच्या नावावर सोलापुरातील भारतीय स्टेट बँकेत खाते आहे. कदाचित त्या खात्यात काही पैसे असतील आणि त्यातून काही दिवस घर चालवता येईल अशी त्यांची आशा होती. ते मित्र यशवंतला सोबत घेऊन सोलापुरातील त्या मग बँकेत गेले होते आणि तिथे मॅनेजरने मग तपासलं की त्यांची जी आहे ते विमा चालू आहे आणि त्यानंतर मग अक्षरशः 2 लाख रुपये त्यांना मिळालेले आहेत. नीतीला काहीतरी वेगळंच मान्य करायचं होतं आणि ते शेवटी मान्य झालेलं आहे. अक्षरशः गरीब कुटुंबाचा शेवटी फायदा झालेला आहे आणि मग अशा प्रकारे ही संपूर्ण जी रक्कम आहे त्यांना शेवटी मिळालेली आहे आणि कुठेतरी याचा फायदा नक्कीच झालेला आहे. मग अशा प्रकारे अनेक ज्या स्कीमा असतात किंवा हेल्थ इन्शुरन्स असतात किंवा भारतामध्ये अनेक लोक हेल्थ इन्शुरन्स किंवा इन्शुरन्स जे काही असतील ते घ्यायला मागे पुढचा विचार करत असतात. म्हणजे एकतर ते घेत नाहीत, त्यामुळे मग त्यांच्यासोबत असं काही घडलं की नंतर त्यांना त्याचा लाभ होत नाही. मग अशा प्रकारे एका विमा जो होता त्या विम्याचा फायदा कशाप्रकारे त्या महिलेला झालेला आहे असं तुम्ही महिलेच्या घरच्यांना झालेला आहे असं तुम्ही या बातमीच्या मार्फत बघितलं असेल की रवींद्र गायकवाड यांना स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता की जेव्हा मॅनेजरने सांगितलं की तुम्हाला 2 लाख रुपये मिळणार आहे. विशाल गायकवाड यांनी स्वतः पुढाकार घेऊन सर्व कागदपत्रे जमा केली आणि प्रक्रिया पूर्ण करून दिली. काही दिवसानंतर 2 लाख रुपये मंजूरसुद्धा झाले आणि त्या मग मुलांना देण्यात आलेला आहे. आणि अशा प्रकारे मग त्यांनी शेवटी सांगितले की हे पैसे जे आहेत ते तुम्ही बाहेर कुठेही खर्च करू नका, उलट मुलांच्या नावाने FD करू शकता. अशा प्रकारे मग त्यांनी योग्य सल्ला दिल्यानंतर त्यांचा अशा प्रकारे फायदा झालेला आहे. तर भारतामध्ये अनेक इन्शुरन्स किंवा जे काही विमे आहेत ते लोक घेत नाहीत. याच्यामागचं एकच कारण आहे की त्याची जी प्रोसेस आहे ती खूप किचकट आहे. जर क्लेम करायला एखादा इन्शुरन्स क्लेम करायचा असेल तर त्याची फार मोठी प्रक्रिया असल्यामुळे अनेक लोक मागचा पुढचा विचार करतात आणि या झंझटीमध्ये नकोच पडायला अशा प्रकारे त्यांचं एक माइंडसेट असतं आणि तशा प्रकारे ते मग विचार करत असतात. अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे. बायकोचं खातं बंद करायला गेल्यानंतरच कळालं की बायकोने अगोदरच विमा ठेवून घेतला होता जिथे 336 रुपये वर्षाला कट होत होते आणि ते भरले जात होते आणि त्यातूनच मग मृत्यू झाल्यास वारसाला 2 लाख रुपये विमा मिळतो आणि त्याचाच फायदा इथे झालेला आहे. अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.